सकाळी उठला मी अंघोळ करायला गेला तर नाश्ता वगैरे नेऊन ठेवला हिच्या रूममध्ये. तर नाश्ता परत घेऊन आला. "मम्मी मी मित्राकडे भेटायला जातोय मला" म्हणला. बरं रविवारी. झालं ना, ठीकच रविवारीची आहे. तारीख रविवारी होती रविवारी तारीख लग्नाची. होती लग्नाची ना. ठरलेली तारीख मित्राकडे जातोय 28 म्हटल्यानंतर डिसेंबर. आणि 2-3 वेळा भेटायला गेला होता आणि तो मित्र पण 2-3 वेळा बोलला होता, की "बाबा जाऊ दे, सोडू दे, तुझ्यासाठी ती मुलगी बनलेली नाही" वगैरे सांगत होतं. मित्राकडे जातोय म्हटल्यानंतर मला तर आनंद झाला. म्हणलं बरं झालं आजच्या दिवशी मित्राकडे चाललाय भेटायला म्हणून. सकाळी 11ला भेटायला गेलेला तो 2:30 वाजता परत आला. तर तो 2:30ला परत आला. 2:30ला परत आला तर मी दरवाजा ह्यानं उघडला, ओंकारनं उघडल्यानंतर मी ह्याला विचारायला पण गेले नाही, "बाळा तू जेवला का?" वगैरे नाही, काहीच नाही. मी डायरेक्ट चपाती बनवली आणि ताट केलं आणि नेऊन ह्याला जेवाय दिलं. तर हा काय जेवला नाही. मग मी म्हटलं, "जेवलास का?" "नाही." "जेवला नाही जेवून आलास का बाहेर काय खाऊन?" काय बोलू लागला नाही. बोलू लागला नाही, फक्त ताट आणून ठेवलं. मग नाराजच होता त्या दिवशी तो. आणि संध्याकाळी पण मग मावशी आली, त्याची मावशी आणि मावशीची मुलगी तिथंच राहते बहीण माझी, ती पण आली. मग संध्याकाळी आम्ही जेवायला जेवणं घेतली वाढून. तर "एकी जेवे, एकी जेवे" म्हणताना "नाही मी आज जेवणार नाही" मग बोलायला लागला. तीन म्हणले आमची "राहू दे अक्का, त्याचं आज लग्नाची तारीख आहे म्हणलं त्याला जरासं वाईट वाटतंय आणि राहू दे." बहिणीची मुलगी म्हणली आम्ही जाणारच आहे आता, तर आईस्क्रीम आपण बाहेर खाऊया. भैया जाऊया गार्डनला फिरायला आणि आईस्क्रीम वगैरे खाऊया. तर विचारलं तयार होऊन जाऊया का आपण? तर जाऊया म्हणला. आम्ही असे बसले हॉलमध्ये हॉलमध्ये बोलत. बसला. तो त्याच्या मी, रूममध्ये होता. बहीण आणि हा हा त्याच्या रूममध्ये आणि मोबाईलवर बोलत होता कोणाबरोबर तरी. मी 2 वेळा दरवाजा उघडून बघितला तर मोबाईलवर बोलतोय. बहिणीने बघितला तर मोबाईलवर बोलतोय. म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं येतोय हा निघून बाहेर. म्हणून आम्ही असे बाहेर हॉलमध्ये बसलोय. तर हा आला नाही. तो डायरेक्ट औषध पिऊनच बाहेर आला 11 वाजता. चालेल. रूममधनं बाहेर. हो, आम्ही हॉलमध्ये हॉलमध्येच आहे. बसलेलो. जाणार होतो ना गार्डनमध्ये चालायला. चालायला जाणार म्हणून ड्रेस वगैरे घालून बसले, कपडे घालून बसलेले. 2-3 वेळा जाऊन बघून पण बघून आले. आले तर 2-3 फोनवर मम्मी. बोलतोय हा. तो एकदम असा उलटी झाल्यासारखी झाली ना, औषध प्याल्याबरोबर उलटी झाल्यासारखं पूर्ण झाली. बॉटलच मी सगळी हॉलमध्ये घेतली. बसलेले म्हटलं काय ह्याला कशानं व्हायला परत खोकला आला शुभमला. म्हणून अशी उठून बघतोय तर बघितलं तर हा बाथरूममध्ये पळाला एकदम आणि मी याच्या रूममध्ये लाईट चालू होती. बघितलं तर टेबलवर बॉटल. बघितली तर बॉटल औषधाची. असं झालं आणि 50 सेकंद तिच्या भावाबरोबर बोलला. शेवटला ज्यावेळी औषध खाल्लं ना, त्यावेळी 50 सेकंद बोलला तिच्या भावाबरोबर. मग तो काय बोलला, कसं बोलला काय माहिती नाही आम्हाला.